नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2च्या पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत मागील वर्षभरात गहाळ आणि चोरीला गेलेल्या वस्तू हस्तगत करून मूळ मालकांना परत केल्यात। यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सोने, चांदी, मोबाईल फोन तसेच इतर मौल्यवान वस्तू हस्तगत केल्या। एकूण सुमारे 69 लाख रुपयांचा मुद्देमाल संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आलाय। हरवलेल्या वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केलेत। अनेकांनी या वस्तू परत मिळाल्याची अपेक्षा सोडून दिली होती, मात्र पोलिसांच्या प्रयत्नांमुळे त्या पुन्हा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। नवी मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून नागरिकांनी अशा प्रकारे गहाळ किंवा चोरीच्या घटना घडल्यास तात्काळ पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील CBD विभाग अंतर्गत आज आपण मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित केला होता। याच्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल तसेच गहाळ झालेला मुद्देमाल आपण तपासाच्या अनुषंगाने तो शोधून नागरिकांना वेळेमध्ये परत करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आपण मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये आपण 4 पोलीस स्टेशन नेरूळ, CBD, NRI आणि एअरपोर्ट अशा 4 पोलीस स्टेशनमधील एकूण जवळपास 21 गुन्हे, 37 मिसिंग केसेस, अशातला एकूण सोने, चांदी, 11 वाहने आणि 38 मोबाईल असा एकूण 68,85,000 रुपयाचा मुद्देमाल आज सर्व नागरिकांना परत केलेला आहे। आता 4 जानेवारीला माझं मंगळसूत्र माझ्या घराच्या जवळच मोटरसायकल स्वाराने ते उडवलं होतं। त्याच्यानंतर मग मी 112 नंबरला फोन केला। त्यांनी तातडीने मला रिस्पॉन्स दिला। अगदी निर्भया पथकपासून फॉरेन्सिकवाल्यांनी सगळ्यांनी तिथे माझ्या याला रिस्पॉन्स देऊन हे केलं आणि पोलीस स्टेशनला पण पोलीसवाल्यांनी पण अत्यंत प्रेमाची आणि आदराची ट्रीटमेंट दिली आणि ते मिळेल म्हणून तेव्हा त्यांना सांगितलं होतं, पण मी त्याचा विषय सोडून दिला होता कारण असं कधी होत नाही असं मला बाकीच्या पण लोकांच्या अनुभवातून सांगितलं होतं। पण ही जी माझं मंगळसूत्र गेलं त्याच्या पाठीमागे काहीतरी माझ्या भावना होत्या की माझे वडील जे पोलीस होते त्यांनी ते करून दिलं होतं त्यांच्या रिटायरमेंटच्या याच्यातून। म्हणजे त्याच्याकडे जरा थोडंसं इमोशनल अटॅचमेंट होती त्या दागिन्याबद्दल। दागिना हे फक्त त्याची व्हॅल्यू नव्हती, त्याची व्हॅल्यू इमोशनल होती म्हणून। तर असं म्हणायचं की एका पोलीसवाल्याच्या कमाईची कदर एका पोलीसवाल्याच्या हाताने झालेली आहे आणि त्याच्याबद्दल मी पोलीसवाल्यांना भरपूर धन्यवाद देईन। आणि आता मला पटलं की त्या स्कॉटलंड यार्डबरोबर तुलना केली जाते ती खरोखर खरी आहे। माझ्या घरातील कामवालीने माझ्या 2 बांगड्या घेऊन पळून गेली ती, पण मी पोलीस स्टेशनला FIR तयार करायला गेले, म्हणजे तक्रार करायला गेले आधी। पण तेथील जे पोलीस इन्चार्ज होते पवार साहेब, त्यांचं अतिशय सौजन्याचं वागणं, विनम्रतेचं वागणं, त्यामुळेच इतका हुरूप आला मला की खरंच माझं सोनं मला परत मिळेल। पण बाकीच्या लोकांनी मला सांगितलं होतं की असं काही मिळत नसतं एकदा गेलेलं, आणि माझं मंगळसूत्र पण मागे 5 वर्षापूर्वी गेलेलं होतं, ते काही मिळालेलं नव्हतं। पण पवारसाहेबांनी जो मार्गदर्शन आणि त्यांच्या टीमनी, पाटील म्हणून ऑफिसर, त्यांनी जे कामं केलीत ना, आणि सगळे पोलीस म्हणजे जे आहेत त्या टीमचे पवारसाहेबांना माझा सॅल्यूट। खूप छान, इतकं सुंदर वागणूक आणि मुद्देमाल परत देणं, हे खूप छान काम पोलीस खातं करतंय।